गायिका आहे, मी आंबेडकरी विचाराची हमाल आहे, पोस्टमॅन आहे. पोस्टमॅनचं काम आहे या गावातलं लेटर त्या गावात पोहोचून देणं. माझं काम आहे जो मी बाबासाहेब वाचला तो विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ही माझी ड्युटी आहे. आणि ते ड्युटी माझा जीव गेला तरी मी पुरी केल्याशिवाय राहणार नाही. कारण 100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून मरणं पसंत करेल मी. क्योंकि भाई हिजड़ी की जिंदगी मैं नहीं जी सकती, जैसी चाहे वैसी जियो, मैं नहीं जी सकती. मैं जीऊंगी तो शेर की तरह, मरूंगी तो शेर की तरह. जो उठतो तो म्हणता आता संविधान बदललं पाहिजे, कोणी म्हणते अट्रॉसिटीचा कायदा बदलला पाहिजे. बरोबर की नाही? कारण लोकशाही आहे, आम्हाला बाबासाहेबांना बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. जे खरं आहे ते बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणायचं आहे जो तो उठतो म्हणतो संविधान बदललं पाहिजे, कोणी म्हणते अट्रॉसिटी बदललं पाहिजे. माझंही म्हणणं आहे संविधान बदललं पाहिजे. आता संविधान जुनं झालं ना, आता संविधान बदललं पाहिजे. हे बाबा ते रे ते उचलून सगळं. मला असं वाटतंय की संविधान बदललं पाहिजे, पण संविधान बदला ना, तुमच्यामध्ये ताकद आहे, बदला संविधान. हो ना, आहे की नाही? सगळं तुमचंच राज्य आहे, बदला संविधान. पण संविधान बदलण्यासाठी जर तुम्हाला संविधान बदलायचं असेल तर बिंदास बदला, मी माझा पाठिंबा देतो. पण संविधान बदलण्याच्या अगोदर संविधान लिहिणारा तुमच्या मायचा एखादा पैदा करा ना, दुसरं संविधान लिहिणारा. आजूबाजूला असेल, तुमच्या बसला असेल, पदारात असेल, तिकडे फिरत असेल, दुसरा तिसरा तुमच्या मायचा कोणचाही असेल तर आणा, त्याला सांगा संविधान लिहायला आणि बदला संविधान. मग आम्ही तुम्हाला सापड सगळे साथ देऊ तुम्हाला. बरोबर की नाही? संविधान बल म्हणून म्हणायचं आहे कि तू मूर्ख हो, तुम्हारे पास ज्ञान नहीं है. मर चुका है जमीर मुर्दों में जान नहीं है. मर चुका है जमीर मुर्दों में जान नहीं है. जाकर पूछो अपने माँ से, पता चल जाएगा प्रथमा. ये भीमजी का लिखा संविधान है, तुम्हारे बाप का संविधान नहीं है. बाप का संविधान. आणि माझ्या याच्यावर पहिलेच कार्यक्रमावर माझ्या पहिलेच बंदी येते. अगोदरच सांगतात अंजली भारतीला जास्त वेळ कार्यक्रमाची परमिशन देऊ नका, कारण अंजली भारती खरं बोलते ना, मिरच्या लागते, मग खालून लागतात मिरच्या. माझं आता काय करू, चिवर घेतला मी 3 महिन्यासाठी, तुम्हाला माहित आहे सर्वांना. 3 महिने चिवर घेऊन आली, शांतीचा मार्ग शिकवला, त्याच्यामुळे थोडी शांत झालेली. पण तरी बाबासाहेबांची क्रांती जगू देत नाही ना मला. कारण बाबासाहेब बोलले जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुन्हेगार आहे. बरोबर की नाही? आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, मी कोण्या पक्षाच्या विरोधात नाही, मी त्याच्या विरोधात आहे जो संविधानाच्या विरोधात आहे. आणि संविधानाच्या विरोधात असणारा कोणी चालते मला, मंत्री जंत्री प्रधानमंत्री कोणी चालते मला. जो संविधानाच्या विरोधात असेल त्याच्या मायला काही मला भीती वाटत नाही. कारण मला माहिती आहे खरं बोलणाऱ्यांचा इथं मर्डर केला जातो. नरेंद्र दाभोळकरचं काय झालं तुम्हाला माहिती आहे. मलाही धमक्या येतात, अंजली भारती तू म्हणे आता याच्यानंतर जर कोणाबद्दल बोलली, आमच्या मंत्र्या जंत्र्याबद्दल तुला बकऱ्यासारखं कापतो म्हणे. त्याला म्हटलं मी, अरे मला बकऱ्यासारखं काप, पण जर बकऱ्यासारखं कापताना एक लक्षात घेजो, रक्ताचा एक थेंबही खाली पडू देऊ नको. जर एक थेंब पडला, जेवढे थेंब पडतील तेवढे अंजली भारती तयार होती, निवड लक्षात घेतो. म्हणून म्हणायचं आहे, कोणी म्हणते तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाती पर, और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक कि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर. मी बोलतो डायरेक्ट, जे खरं आहे ते. मागं अमित शाह बोलले, तुम्हाला माहित आहे म्हणे अंबेडकर फैशन हो गया है म्हणे. इतना बार अगर भगवान का नाम लेते हो तो तुमको स्वर्ग नसीब हो जाता था म्हणे. हम स्वर्ग को मानते नहीं तो हमको काय को स्वर्ग नसीब हो जाता. तो कुछ भी मेरी शुभेच्छा है कि अमित शाह को स्वर्ग नसीब हो. उनको बहुत अमित शाह को लगता है स्वर्ग नसीब होना चाहिए करके. इसलिए कहना है कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात मत करना संविधान की, नहीं तो टांगे तोड़ देंगे. बात मत करना संविधान की, नहीं तो टांगे तोड़ देंगे. अरे आज से दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह, अगर हमारे बाप के बारे में कुछ बोला तो साले तेरा टकला फोड़ देंगे. बचा हुआ ओ टकला
विचार करा तुम्ही याच्या अगोदर प्रधानमंत्री बघा, मुख्यमंत्री बघा, कोणी हलक्या जातीचं झालेलं नाही. पण आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे विचार करा तुम्ही, पंतप्रधान या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसरी बडा प्रधानमंत्री झाले. तेली समाजाचे कशामुळं? फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळं. आणि संविधानाचा तुम्ही राग करता, ज्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे पद भेटले. म्हणून काय म्हणायचं आहे मला की राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. वसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता. और भीमजी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. म्हणून म्हणायचं सुंदरसा विषय सादर करणार आहे. ओ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपले तो. आमचा बाप, आमचा बाप, आमचा बाप, आमचा बाप, आमचा 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 बाप. भाऊ बहिणींनो, बाबासाहेब आमचा. भाऊ बहिणींनो, बाबासाहेब आमचा. कारण चेतावणी देऊ नका आम्हा बहुत जनाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. चेतावणी देऊ नका आम्हा बहुत जनाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागते तुम्हाला घोडे, त्यावेळेस लागते तुम्हाला घोडे बसायला. त्यावेळेस लागते तुम्हाला घोडे बसायला. तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी माहिती लाल खोलू शकणार नाही. भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आमचा. भाऊ बहिणींनो, बाबासाहेब आमचा. आमचा कोण, आमचा कोण, आमचा कोण, आमचा कोण. सांगा 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 कोण. ताकद 3 वेळा बाप बाप बाप. मागच्या महिला मंडळ हात वर करून बाप 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 बोला ग. साहेब आमचा. भाषण देत होते इथं बघितलं आणि हे पोस्टर बघून मला आठवलं. क्या बात. इथं पोस्टर बघून मला आठवलं खरंच बाबासाहेबाचा कार्यकर्ता कसा असावा. एका कार्यक्रमामध्ये बाबासाहेब भाषण देत होते. माय मावल्यांनो, माझं गाणं, माझं प्रबोधन कुठलंही टाइमपास म्हणून बघू नका. कारण माझ्यासारख्या किती गायिका येतील आणि माझ्यापेक्षा सुरात गाऊन जातील. पण बाबासाहेबांचे जे विषय मी तुमच्या समोर सादर करते, आईची शपथ महाराष्ट्रातली कोणती महिला सादर करणार नाही, कोणती लेडी. बाबासाहेब भाषण देत होते, पब्लिक मध्ये हुलहुल झाली. बाबासाहेब बोलले, अरे मी भाषण देत आहे, तुम्ही का बोलत आहे, चुप बसा. तर एक माणूस उभा झाला, म्हणे बाबासाहेब गाडगे बाबा येणार आहे. तर म्हणे येऊ दे गाडगे बाबाला, तू बस खाली. तेवढ्यात गाडगे बाबाची घुंगराची गाडी बाबासाहेबाच्या स्टेजच्या बाजूने आली. विषय सर्व कार्यकर्त्यांना विनंती, नीट ऐका. गाडगे बाबाची गाडी स्टेजच्या बाजूने आली आणि गाडगे बाबाच्या हाती दोनाण्याचा हार.
बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी. बाबासाहेबांना गाडगे बाबा बोलले, बाबासाहेब मला तुमचं स्वागत करायचं आहे, तुम्ही खाली या. बाबासाहेब बोलले, गाडगे बाबा तुम्ही वर या ना, माझं स्वागत करायचं आहे. तर गाडगे बाबा बोलले, नाही नाही बाबासाहेब तुम्ही खाली या. गाडगे बाबा बोलले खाली या, बाबासाहेब बोलले वर या. गाडगे बाबा बोलले खाली या, बाबासाहेब बोलले वर या. बाबासाहेब चिडले, बोलले गाडगे बाबा तुम्हाला माझा सत्कार करायचा आहे, तुम्हाला मला स्वागत करायचं आहे, तर तुम्ही वर या. मी तुम्हाला आदरानं बोलावताय, मला तुम्ही कशाला खाली बोलवता. तेव्हा गाडगे बाबा साईडनं आले आणि बाबासाहेबाजवळ लगेच म्हणतात की बाबासाहेब ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात तो विद्वानांचा स्टेज आहे, तिथे येण्याची माझी अवकात नाही. जेव्हा बाबासाहेबांच्या बाजूने जेवढे कार्यकर्ते बसले होते तेव्हा सगळे खाली उतरले. पोस्टर बघून मला आठवलं, प्रत्येक ठिकाणी मी पाहते बाबासाहेबांची फोटो एवढी असते आणि कार्यकर्त्याची फोटो एवढी असते. हे बाई इथं एकही कार्यकर्त्याची फोटो दिसली नाही मला. सर्व महापुरुषांचे फोटो लागले आणि एकच बाप लागलेला आहे आणि त्याच्या मागे भीमाची वाघीण लागलेली आहे. एकही कार्यकर्त्याचा फोटो नाही. म्हणजे असं बघून कधी कधी असं वाटते मला, अशी विषय सांगावं वाटते की गाडगे बाबा बोलले की बाबासाहेबाच्या जिथं उभे आहे तिथं जाण्याची माझी अवकात नाही, कारण तो विद्वानांचा स्टेज आहे. तेव्हा बाबासाहेबाच्या बाजूने जेवढे कार्यकर्ते उभे होते ते सर्व खाली उतरले की गाडगे बाबा वर येत नाही बाबा, आपली काय अवकात. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा कोणी कार्यक्रमात बाबासाहेबांची एवढी फोटो असते, कार्यकर्त्याची एवढी फोटो असते, अशी हात देऊन बाबासाहेब आमचा. दिवस वैराचा आहे आमच्यासाठी. आज नाही जागलो तर आईची शपथ आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे. आजही आम्ही जागृत नाही झालो तर उद्या आमच्या कमरीला फळा आणि तोंडाला गाडगं लागल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही आजही गप्प बसल्या तर. मी असं म्हणत नाही की तुम्हाला कोणी मनोवादी पैशाची बॅग घेऊन आलं तर पैसे घेऊ नका, घ्या ना पैसे. मी कुठं म्हणतो तुमची प्रॉब्लेम असेल, तुमचं काही असेल, घ्या पैसे. नाही तर मनात मोठी आली भाषण देऊन गेली आमची गरिबी आहे तर ते येते का. मी म्हणत नाही तुमची गरिबी आहे तर तुम्ही घेऊ नका, घ्या ना. पण वोट माराच्या वक्ती काय तिथं इमानदारी गाजवता तुमचा बाप होय का तो. हे पहा ना, तिथं आता मोठी इमानदारी गाजवारी वोट आपल्या माणसाला देणार. घेणं चाहिए किती पेट्या देतात पण वोट आपल्या माणसाला देणार. सारं काही विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. सारं काही विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका मनोज राजा, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान विकू नका. आमचं वोट एक हाफ बिर्याणी एक पावटी भेटली का गेलं वोट. बायको म्हणते अहो हा गरीब उमेदवार आहे ना, याला देऊ ना म्हणते. तो काय देऊन राहिला म्हणते, हे आता 8 दिवसापासून मस्त चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी आणि कधी आयुष्यात पेलो ना इंग्लिशची पावटी पाजून राहिला ना म्हणते. त्याच्या मागं कुठं लागू म्हणते. बाबासाहेब काय बोलले तुम्हाला. बाबासाहेब बोलले तुमचं वोट तुमच्या माय बहिणीच्या इज्जतीपेक्षा तुम्हाला प्रिय असलं पाहिजे, पण आमचं वोट 500 रुपयात वोट विकता रे. लाज वाटत होती गोष्ट आहे. 500 रुपयामध्ये किती लाचार समाज झालेला आहे आमचा. त्याच्यामुळे आमचे आमदार खासदार निवडून येत नाही. कशामुळे. तुमच्या लाचारीमुळं. तुमची लाचारी आहे म्हणून आमचे आमदार खासदार निवडून येत नाही. आज जर नाही जागले तर आईची शपथ उद्या तुम्हाला बघा. आज काय दिवस आहे तुम्हाला माहित आहे, उद्या काय येणार तोही तुम्ही विचार करजा. बाबासाहेब, कारण जे बाई करू शकते बाई नाही तर काही नाही. 14 तळ्याचा जेव्हा सत्याग्रह झाला, 14 तळ्याचा सत्याग्रह झाला, एक राधाबाई नावाची बाई बाबासाहेबांसोबत होती, जिच्या पोटात 9 महिन्याचं बाळ, हाती 2 वर्षाचं बाळ. दगडाचा वर्षाव झाला. एक दगड 2 वर्षाच्या पोराला लागलं राधाबाईच्या. बाबासाहेब बोलले राधाबाई तुम्ही माघारी फिरा, तुमच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला. राधाबाई बोलली बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही, या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. आम्हाला ती राधाबाई तुमच्यामध्ये बघायची आहे. नाशिकमध्ये बाबासाहेबांचा कार्यकर्ता होता कांबळे नावाचा. बाबासाहेबांनी विचार केला कांबळेला आपण तिकीट दिली पाहिजे, पण नंतर विचार केला बाबासाहेबांना कांबळेला तिकीट देण्याच्या ऐवजी आम्ही राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली तर बरं होईल, आमच्या समाजासाठी तो काही ना काही करेल. म्हणून बाबासाहेबांना राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली. कांबळेला राग आला. कांबळेनं बंडखोरपणा केला आणि बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहिला. बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहिला. त्याची बहीण राधाबाई कांबळेजवळ गेली, बोलली दादा अरे ज्यांनी आपल्या 7 पिढ्या नरकातून काढल्या त्या बाबासाहेबांसंग बेमानी करू नको रे, त्या बाबाच्या विरोधात उभं राहू नको रे. तरी त्या कांबळेनं ऐकलं नाही. राधाबाईला राग आला. राधाबाई आपल्या घरी निघून गेली. पाहता पाहता 10-15 वर्ष निघून गेले. 10-15 वर्षानं त्या कांबळेचं निधन झालं. कांबळेचं निधन झालं. कांबळेचे काही कार्यकर्ते राधाबाईच्या घरी शोक संदेश घेऊन गेले.
बोलले गेले राधाबाई तुमच्या भावाचा आम्ही शोक संदेश घेऊन आलो. राधाबाई गप्प होत्या. आतमध्ये गेल्या, चाय बनवून आणला. कार्यकर्त्याला असं वाटलं की आम्ही जे म्हणायचं होतं ते राधाबाईला समजलं नाही, म्हणून पुन्हा एक कार्यकर्ता उभा झाला. बोलला ताई आम्ही इथं चाय प्यायला आलो नाही, तुमचा भाऊ मरण पावला, तुमच्या भावाचा आम्ही शोक संदेश घेऊन आलो. तेव्हा राधाबाईने हातचा कप खाली ठेवला आणि बोलली अरे दादा तुमच्यासाठी माझा भाऊ आज मेला असेल, पण माझ्यासाठी माझा भाऊ त्या दिवशी मेला ज्या दिवशी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंग बेईमानी केली. जो बाबासाहेबाला बेईमान होईल ना आईची शपथ त्याचं नामोनिशानच मिटून जाते. खरं सांगतो मी तुम्हाला. बाबासाहेब आमचा जयंती निघते की नाही तुमच्या इथं, रॅली निघते की नाही? कोण कोण जाते रॅलीमध्ये हात वर करा. हा वा वा क्या बात आहे. पूर्णच जाते, नाही तर काही काही बाया काही काही गावात जा तुम्ही लग्नात बापा गजरा आणि ते पैठणी साडी लग्नामध्ये. आणि जयंती निघाली काकू चला ना, माझ्या लयच पाहुणे आले, त्या काकानं काय ते मामाला बोलावलं काकाला बोलावलं, त्याचा स्वयंपाक करू थकली मा येतो निघ तू. रॅली चालली अर्ध्या गावात आणि अर्ध्या गावानंतर बाईनं नट्टा पट्टा करून जिथं रॅली जिथं खतम होती तिथं जातात. काही अशा बाया आहात चौकात. तुमच्या इकडल्या नाही, तुमच्या इकडल्या लय चांगल्या बाया. हो तुम्ही सगळ्यांना हात उचलले आहे की नाही? तुमच्या इकडल्या लय चांगल्या बाया आहे, मला आवडल्या तुम्ही बाया. कारण इथं कविता ताई आहे की नाही तर बायाला मार्गदर्शन करतात, काही महिला अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे तुमच्या इच्छा बायाला लय चांगल्या आहे. काही काही बाया पाय तुम्ही गावामध्ये काय सांगू तुम्हाला. रॅली निघाली का माणसं चालली आपले भीमके लगते जिगर आधी भीमके लगते जिगर आधी इधर आधी उधर, पहिले तू तो सुधर. आम्हाला काही लेनदेन नाही. पावटी मारली, बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचा, वाचाल तर वाचाला. बाबासाहेब बोलले मला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. रॅली निघाली भीमके लगते थांबणार रे गडबडवाली हो. बाबासाहेब बोलले मला डोक्यात घाला, डोक्यावर नका घेऊ, आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो बाबासाहेबांना. आता काल जिजामाताला डोहाळे लागले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जिजामाताच्या पोटामध्ये होते त्यांना डोहाळे लागले. त्यांच्या नंदीनं त्यांना विचारलं अगं जिजाई तुला डोहाळे कशाचे लागले? तर जिजामाता म्हणत होत्या मला की नाही घोड्यावर बसूशी वाटते, मला की नाही तलवारची रियाज करूशी वाटते, मला की नाही दुश्मनासंग युद्ध करूशी वाटते. तसंच माता भीमाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पोटात होते तेव्हा त्यांच्या नंदीनं आत्या मीराईनं त्यांना विचारलं भीमाई तुला काही खावंसं वाटते का? कशाचे डोहाळे लागले? भीमाई बोलली वंश मला ना पुस्तक वाचूशी वाटते. पुस्तक वाचूशी वाटत होतं म्हणून महापुरुष पैदा झाला. घोड्यावर बसून लढावंसं वाटत होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पैदा झाला. आणि माझ्या शेजारच्या काल एका वहिनीला विचारलं मी, वहिनी 7 महिन्याचे दिवसात नाही का तुम्हाला कशाचे डोहाळे लागले? मला की नाही दिदी म्हणे रोडवर पाणी मारलं का ते मातीच खावशी वाटते म्हणे. कोळसे खावा. हो मला काय दिदी म्हणे ते गौरी राहते का शेणाची म्हणे ते जाडून विजून तिचे कोळसेच खावशी वाटते म्हणे. आणि माझी मोठी पोरगी आहे की नाही शाळेत जाते म्हणे पहिल्या वर्गात, तिच्या पाठच्या जेवढ्या लेखना असते त्या लेखनाच खावशी वाटते म्हणे. खूपचे महापुरुष पैदा होतील सांगा मला. लेखनानं माती खाल्ल्यानं यानं महापुरुष पैदा होतील का? म्हणून तर महापुरुष पैदाच होणं बंद झाले. ब्रेकच लावून टाकला ना. आणि पहिले बघा तुम्ही 14वे रत्न बाबासाहेब छत्रपती शिवाजीचे 14वे रत्न 15वे रत्न 8वे रत्न 7वे रत्न आणि आता 1 आणि 2 रत्न. महापुरुषांची संख्याच बंद झाली. कुठून येते ना? कारण महापुरुष आरामात घडतात ना. आणि ती तुम्ही माती खाऊ खाऊ जर पैदा करायला लेकरं तर महापुरुष होतील का? बेवडे नाही होतील तुमच्या पोटी? होतात मग दारू पिणारे गांजा पिणारे बाया संग फिरणारे. आता आजकाल तर फॅशन झाली तुम्हाला माहित नाही. एवढी फॅशन झाली का बाया आपण म्हणतो पोरं बारा नाही, पोरीबारीला आजकाल लफडे करायला वेळ नाही. पोरीबारी एवढ्या शिक्षणात हुशार झालेले आहे 30-30 वर्षाच्या पोरी होतात पण पोरापेक्षाही शिकतात. तू जर म्हणते 12वी शिकला असेल तर मी 14वी शिकली आहे. तुला जर 50,000 पगार असेल तर मला 1 लाख रुपये पगार आहे म्हणते. हे आमच्या महिला मंडळ. काल नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान है. भीम बुद्ध भगवान है. काय बापा आता काय सांगू तुम्हाला. माझी माय काय म्हणे मला एक दिवस म्हणे
माझी कानी म्हणे सासू जवानच होती म्हणे, असं? माझा सासरा मेला म्हणे हा. लवकरच म्हणे, नाही माझा सासूला अधिक लेकर होत होते माय म्हणे, बापा. तुझा बाप कानी आखरीचा होय म्हणे, अधिक एखादं पोरग होत होतं म्हणे, होतात का? माझा सासराच मेला म्हणे. पहिले किती होते? म्हटलं किती लेकर होते माय, म्हटलं त्या सासूला काय 21 तर लेकर होते म्हणे. बाबा 21 कमी झालं. म्हटलं 21, आम्ही 2 लेकरात भागड्या मशा होतो म्हटलं, तिला 21 झाली तरी तुझी सासू जवानच होती म्हटलं. सासरा मेला माय म्हणे, नाही अधिक 2-3 होत होते म्हणे. सांगा पहिला पावर आणि आताचा पावर बघा. बाबासाहेब वामनदादा कडक म्हणायचे, भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते, तलवारीच्या तयाला न्याऱ्याचे टोक असते. वामनदादा कडक म्हणायचे, पण दादासाहेब शेळके काय म्हणतात, भीमा तुझ्या मताचे नाही, तुझ्या मताला विकणारे 5 नाही 50,000 निर्माण झाले. भीमा तुझ्या मताचे नाही, तुझ्या मताला विकणारे 5 नाही 50,000 निर्माण झाले. कशी येईल या तलवारीला धार, समाजात लाल नाही दलाल निर्माण झाले, दलाल निर्माण झाले. तुला कोण म्हटलं का तू 2 बापाचा काय करशील रे, त्यानं चिडतो दिले. आणि तुम्हाला जर कोण म्हटलं तुम्ही 2 बापाची औलादा, आपल्या समोर म्हणलं तर तो दिसणारच नाही, त्याचे खांड होत नाही मग ऐकून, पण खांडच म्हणतो आता. हे म्हणतात की यांना जर 2 बापाचं म्हटलं तर त्यांना कापून टाकल्याशिवाय राहणार नाही, पण जगाच्या पाठीवर एक असा समाज आहे, अरे चौकात भर चौकात बाबासाहेबाचं लेकरू उभं राहते आणि शर्टाच्या बटना खोलून म्हणते, आणि मी एक नाही 2 बापाची औलाद आहो. एक बाप म्हणजे मला जन्म देणारा, दुसरा म्हणजे मला घडवणारा, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता काय करा, आम्ही शेवट पहिले म्हटलं चिडतो, आता त्याच्यासमोर हात जोडतो. वा 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 वा, क्या बात है, बाबासाहेब आमचे पीछे घूमती है, शौहरत मिल जाए तो दुनिया झूमती है, दौलत लेकर पीछे पीछे घूमती है, अरे जिसकी शुरुआत जय भीम से होती है, देख लो सफलता उनकी कदम चुमती है, उनकी कदम चुमती है. विचार करा तुम्ही, 3 महिन्याचा चिवर घेतला, विचार केला खरोखर कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. आम्ही रात्रभर बाबासाहेब गातो, बाबा बुद्ध गाऊ शकत नाही, बुद्ध आम्ही बाबाचं कोणाला सांगू शकत नाही, कारण 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढे मुक्कामी घोषणा केली, कभी हिंदू म्हणून जन्माला आला, हिंदू म्हणून मरणार नाही. ऐ जालिमो ढाते जुल्म मुझ पे और मेरे कौम पर भी, क्या कसूर है हमारा और किया है क्या, अरे गरीब घर में हमने जन्म ही तो लिया है, अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या. इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते, ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा, बंद करो जालिम ढोंगी पसारा, बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं तुम देखते रहना, और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं तुम देखते रहना. ऐलान भीम ने किया सीना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के, ऐसा मजा चकाऊंगा तुम देखते रहना, जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना, हरगिज ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवा कर शान से
औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से, है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं, आदमियत का जीना जी नहीं सकते यहाँ, तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ, आओ तुम्हें दिखाता हुआ एक नया रास्ता, बाग पीपल का है गौतम है जिसका बाग बा, झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशान, हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह, प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो, तथागत भगवान बुद्ध को मान लो। एवढी घटना मी बाबासाहेबांना घोषणा केली 1935 मध्ये आणि 1956 मध्ये आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली। डिस्टन्स बघा 21 वर्षाचं, 21 वर्षात बाबासाहेबांना असा एकही धर्म नाही ज्याचा अभ्यास केला नाही, पण सर्व धर्माचा अभ्यास करून बाबासाहेबांना आम्हाला आमच्यासाठी निवडला तो म्हणजे बुद्ध धम्म। काही तर त्या धम्मामध्ये असेल, विचार करा तुम्ही। विचार केला की मी रात्रभर बाबासाहेब गाते पण बुद्ध गाताना मला खरा बुद्ध सांगता येत नाही, भगवंता मी काय करू। विचार केला की कोणतरी चिवर घेतला पाहिजे, कलाकारांनी चिवर घेतला पाहिजे, कार्यकर्त्यांनी चिवर घेतला पाहिजे, प्रत्येक महिला मंडळांनी एकदा चिवर घेतला पाहिजे, मग कोणा घेतला पाहिजे। विचार केला की सुरुवात आपल्यापासून करायची, म्हणून वर्षेवासामध्ये 3 महिन्यासाठी चिवर घेतला आणि त्या चिवर मध्ये मी श्रीलंकेला गेली। श्रीलंका ओरिजिनल बुद्धाचा देश आहे, तिथं हिंदू मुसलमान शीख इसाई कोणी दिसेल पण प्रत्येकाच्या घरात तुम्हाला बुद्ध दिसेल, जात कोणची असो। मुसलमानाच्या हॉटेलमध्ये सुद्धा मी तिथं बुद्ध बघितला। त्या श्रीलंकेमध्ये गेले जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंत धातू ठेवलेले आहे। मी गेले तिथे, एक मोठे भंतीजी आले माझ्यापाशी और उनको त्या भंतीजीला म्हणत होते, बोले सर ये जो माताजी आपके सामने आई है ना, तिथं माझं नाव बोधी चित्ता होतं पण तरी अंजली माताजी म्हणायची मला। ये अंजली माताजी जो आए है ये महाराष्ट्र के बहुत बड़े सिंगर है, आम्बेडकरी मूवमेंट के, इन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया है। ते भंती जी आले और मुझे हाथ पकड़ के अंदर ले गए, अंदर लेके गए। बाबा साहब का भगवान बुद्ध के जहाँ दंत धातु रखे हैं वो दंत धातु का वो टोकना उठा के लाए और मेरे सामने ऐसा खोला, जैसा खोला दंत धातूचा तो प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला जसा त्याच्या बाजूने पूर्ण डायमंड लागले होते। मी एकसारखी त्या दंत धातूला बघत होती, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। भगवंता मी असे कोणते कुशल कर्म केले की आज मला हा दिवस तू दाखवला, असं कोणतं पुण्य केलं भगवंता मी की ह्या काश्य वस्त्रामध्ये मला भगवंताची ओरिजिनल दंत धातू पाहायला मिळत आहे। माझं अंग कापत होतं। त्या भंतेजीनं ते टोपलं उचललं आणि माझ्या डोक्यावर ठेवलं। विचार करा, महाराष्ट्रातली सर्वात भाग्यशाली लेडीज आहे मी दीदी अंजली भारती। अशा डोळ्याला धारा लागल्या माझ्या की खरंच भगवान बुद्धाचा जो इतिहास आहे हा वाचण्याचा नाही तर हा आचरण करण्याचा विषय आहे। तुम्ही आचरण करा, खरंच तुम्हाला बुद्ध म्हणजे काय समजेल। आम्ही म्हणतो पांडे साड्या घातल्या म्हणजे बुद्ध समजला का? पांडे कपडे घातले म्हणजे आमचं धम्म समजला का? नाही, पांडे कपडे घालणं म्हणजे बुद्ध समजणं नव्हे। आमच्या बाया काही काही तर म्हणतात बाई माझा काही बाई म्हणते उपास आहे म्हणते, आम्ही उपास म्हणत नाही हो माय। वर्षेवासामध्ये 3 महिन्याचे जे उपास असतात ना त्यांना उपोषत म्हणावं लागते। काय उपोषत? आमची उपोषत असतात आणि उपोषत मध्ये 12च्या नंतर आम्हाला अन्न ग्रहण करता येत नाही, म्हणजे दाताला दात लावता येत नाही। आमच्या बाया 12च्या पहिले जेवतो माय म्हणते, संध्याकाळी भगर होय तर खाय, साबुदाणा होय तर गिट, कोणचं ॲपल होय तर गिट, कोणचे केळं होतं गिट। नाही हो माय, तसं नाही। तुम्हाला जर खरंच शील पाळायचं असेल तर 12च्या नंतर तुम्हाला दाताला दात लावता येत नाही, 12च्या नंतर तुम्हाला केळं खाता येत नाही, तुम्हाला ॲपल खाता येत नाही। तुम्ही ज्यूस पिऊ शकता, तुम्ही दूध सुद्धा पिऊ शकत ना, कारण दूध हे लहान मुलाचं अन्न असते। 2 वर्ष लेकरं त्याच्यावर जगतात, म्हणजे दूध हे त्यांचं भोजन आहे। दूध सुद्धा आम्ही पिऊ शकत नाही। जर खरंच तुम्हाला बुद्ध धम्म पाळायचा असेल, तुम्हाला खरंच उपोषण ठेवायची असेल तर 12च्या नंतर दाताला दात लावू नका। बुद्धाची पूजा करणं, बुद्धाला अगरबत्ती लावणं म्हणजे पूजा करणं नव्हे। बुद्ध बोलत नाही मला कधी अगरबत्ती लाव म्हणून, आचरण करा। बुद्ध पहिलेच बोलले मी तुमचा मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही, कारण आम्हाला जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चालला आणि जो त्या मार्गाने चालत त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। आईची शपथ खोटं सांगत नाही। बाबासाहेब आमचे तुम्हाला बाबासाहेब वाचायचं असेल, बुद्ध वाचायचं असेल 10 पुस्तकं वाचायची गरज नाही, 10 पुस्तकं वाचायची गरज नाही, फक्त 3 पुस्तकं वाचा। कोण्या जत्रेला गेले, कोण्या खेत्रीला गेले, कोण्या लग्नात गेले, कुठं फिरायला गेले तर माय मावल्यांनो 4 साड्या आणायच्या ऐवजी 2च साड्या आणा। नवऱ्याला 2 ड्रेस आणायच्या ऐवजी 1 ड्रेस आणा, पण येताना तिकडून एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या, तुमच्या लेकराला वाचायला द्या, उद्याची तुमची पिढी बाहेर निघेल। इमानदारीच्यानं सांगतो तुम्हाला, काही गरज नाही बाबासाहेबांची 10 पुस्तकं वाचायचे, फक्त 3 पुस्तकं वाचा। एक मराठीतला बुद्ध आणि त्याचा धम्म,
लक्षात ठेवा, मराठीमधला बुद्ध आणि त्याचा धम्म म्हणजे बुद्ध समजेल. मराठीमधलं भारतीय संविधान आणि एक बाबासाहेबाचं पुस्तक आहे जे लेखक धनंजय कीरनं लिहिलेलं आहे. 1954 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताने त्याचं उद्घाटन झालं. एक ते पुस्तक वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे धनंजय कीरचं लिहिलेलं आहे. बस 3 पुस्तकं वाचा, पूर्ण धम्माचा सार तुम्हाला कळेल. बाबासाहेब सुद्धा कळेल. 50 पुस्तकं वाचायची गरज नाही, पण वाचाल तर वाचाल, नाही तर आम्ही नवरा आला बसला तिथं पाणी आणो, थांबा एवढी सिरियल पाहू द्या माझी भाभीची घर पे बात एवढंच राहिलं म्हणते. इंटर ही आली का देतो म्हणजे तुम्हाला पाणी आणून, थांबा ना ते तारक मेहताचा उलटा चष्मा चालू आहे, थांबा ना म्हणजे 2 मिनिटं. त्या सिरियलच्या मागं पागल होऊ नका माय मावल्यांनो. पुस्तकं वाचा, लेकराला चांगले संरक्षण, चांगले संस्कार द्या. काय उठलं आम्ही का दिला, काय आम्हाला वेळ असते, आम्हाला टीव्ही पाहिजे असते, ध्यानला का देतो आम्ही लेकरापाशी मोबाईल, आणि लेकरू बसते मोबाईल. कारण इंटरनेट चांगला पण विषय आहे आणि वाईट पण विषय आहे, पण आजकाल आमचे लेकरं त्याच्यातून वाईटच विषय घेतात. म्हणून खरंच तुम्हाला वाटत असेल की उद्याची पिढी आमची चांगली झाली पाहिजे, तर इमानदारीच्यानं एक सुशिक्षित आई बना. शेल शेबिली बनून काही फायदा नाही. नवरा गेला का दिवसभर बसली टीव्ही पाहत नाही, लेकरू कुठे चाललं माहित नाही. काल परवा एक व्हिडिओ पाहिला मी, रील बनवता लेकरू मदत आलं, लेकरू उचलून फेकलं. बघितलं का कोणी? मी बघितली ते रील. ते करून राहिली होती, डान्स करून राहिली होती, पोरगा धरलं, पोरगा फेकलं तिकडे. याच्या टीव्ही पाया, याच्या पाया पागल होऊ नका माय. वाचाल तर वाचाल, बाबासाहेब बोलले म्हणून. अरे बुद्ध गया जब से मैं गई, अरे बुद्ध गया जब से मैं गई, बुद्ध की दीवानी हो गई, बुद्ध की दीवानी हो गई, हो गई. मुझे न रोको मेरे सहेलियों, मैं जाती हूँ, मैं जो करूँ सीधी मराठ की कहलाती हूँ. रास्ता आई थी मैं तुमको दिखाने के लिए, अपने साजन को मैं जाती हूँ मनाने के लिए. वास्ते मेरे न तुम सहेली बहाना आंसू, तुमको कसम है आंखों से गिराना आंसू. मेरे बात मेरे माँ बाप को समझा देना, मैं जो जाती हूँ संदेशा मेरा पहुँचा देना. ख्वाब गफलत में जगाना है मुझे को मेरे, दासी मैं बुद्ध की हूँ, अंजलि है नाम मेरा. तरस को तर से भला कब तलक जोगन मेरी, भाग उठे लिए फिरती है अबागन मेरी. जन जाएंगी मगर छोड़ूंगी दामन तेरा, जन जाएंगी मगर छोड़ूंगी दामन तेरा. चाहे जिस तरह भी कर लूंगी मैं दर्शन तेरा, मैं दर्शन तेरा, मैं दर्शन तेरा.